11 मेला सुरू झालेला पाऊस आज सप्टेंबर अखेर देखील त्या ठिकाणी सुरू आहे। माझा जन्म झाल्यापासून मी आतापर्यंत पाहतोय की एवढा पाऊस कधीच पडलेला नाही। महाराष्ट्रातला शेतकरी त्या ठिकाणी अत्यंत अडचणीमध्ये आहे। आपण तरी बऱ्यापैकी आहोत, पण मराठवाड्याची जर परिस्थिती पाहिली तर डोळ्यामध्ये त्या ठिकाणी अश्रू उभे राहतात। अशा प्रकारची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे। मी आई जानूबाईच्या चरणी, तुळजाभवानी मातेच्या चरणी, कोल्हापूरच्या अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करतो या शेतकऱ्यांना त्याच्यामधून दिलासा मिळू। सचिननी बरोबर सांगितलं की जिल्हा बँकेच्या चाव्या माझ्या ताब्यामध्ये आहेत। फक्त कर्ज देणं आणि ती वसुली करणं आणि शेतकऱ्यांचं भलं करणं एवढीच मर्यादा त्याच्यामध्ये। खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघाचा जो विधिमंडळातला अधिकार आहे तो आमच्या शंकरभाऊ नाही, ते त्या ठिकाणी शंकरभाऊ मांडणीकर त्या ठिकाणी मागणी करतील। परंतु अजितदादांचा एक जवळचा कार्यकर्ता या नात्यानं दादांकडे अर्थमंत्रीपद देखील आहे। परवा देखील पाऊण तास मी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं दादांशी त्या ठिकाणी बोललो। लवकरच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल त्या संदर्भातला योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील। मी आश्वासन देणार नाही, कारण तो अधिकार मला नाही, परंतु एकच सांगेन की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्याच्या प्रत्येक अडचणीमध्ये त्या ठिकाणी उभी राहते। 0% 3 लाखापर्यंत पीक कर्ज असेल, बळीराजा मुदती कर्ज योजना असेल, आमच्या महिला भगिनी बसलेल्या आहेत। मी वारंवार मागणी करतो की केवळ वार्षिक 4% दरानं तुम्हाला त्या ठिकाणी मी दोनच जाती म्हणतो, एक स्त्री आणि पुरुष। आमच्या जातीला जर कर्ज घ्यायचं तर तारण लागतं, तुमच्या जातीला कर्ज घ्यायचं तर तारण लागत नाही। महिलांनी जर बचत गटाच्या माध्यमातून मागणी केली तर वार्षिक केवळ 4% दरानं 7.5 लाखापर्यंत आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी विना तारण